तंत्रज्ञान 1 नंबरी, ऊस 100 नंबरी। तंत्रज्ञान पाटील बायोटेकचं हमखास उत्पादन शेतकऱ्याचं। महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे पीक आहे ऊस, पण दिवसेंदिवस ऊसाचं उत्पादन कमी कमी होतंय। जमिनीची क्षारता वाढतेय आणि उत्पादनात घटही होतेय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे। साखरेची वाढती मागणी आणि उत्पादनातील घट ही तफावत कमी करणं गरजेचं आहे। ऊसाच्या लागवडी संबंधी जाणून घेऊयात पाटील बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक श्रीयुत प्रमोद पाटील यांच्याकडून। शेतकरी बंधूंनो, बागायती पिकांमधील ऊस हे एक प्रमुख नगदी पीक आहे। हजारो एकरवर 100 टनाचे प्लॉट आज उभे आहेत। आपणासही हे 100 टन उत्पन्न कसं घेता येईल यासाठी आजचा प्रोग्राम दिलेला आहे। दिवसेंदिवस ऊस उत्पादनावरील खर्च वाढतोय आणि प्रति हेक्टरी उत्पादनात घट दिसून येते। शेतकरी बांधवांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा आणि उत्पादनात वाढ कशी करावी, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरून अनुभव घेणारे अनेक शेतकरी आहेत। जाणून घेऊयात त्यांचे अनुभव। शेतीचा एरिया जवळपास आता माझा 13 ते 14 एकर एरिया आहे सध्या आता, आणि टोटल एरिया माझा पूर्ण बागायत आहे। जवळपास मी 86 पासून मी या ऊसाच्या शेतीमध्ये शिरलेलो आहे। दरवर्षी माझं मुख्य पीक म्हणजे ऊसच आहे। कधी खात टाकायचा कधी नाही, अशा पद्धतीने आम्ही असं ढोबळ शेती करायचो। त्याच्यामुळं आम्हाला ॲव्हरेज काय तेवढं मिळत नव्हतं। ॲव्हरेज मिळायचं 30 ते 35 40। पहिल्यांदाच हे पाटील बायोटेकची जी माहिती आली ती चिकुर्ड्याचे आमचे प्रतिष्ठित शेतकरी संतोष जगताप यांच्यामार्फत मला माहिती मिळाली, आणि त्यांनी म्हणले व लातूरला आपल्या इथं लातूरच्या जवळ गंगापूर जे आहे तिथं काकासाहेब पाटील यांनी पाटील बायोटेकचा कार्यक्रम ठेवलेला आहे, आणि तेथे जाऊन आपण कार्यक्रम ऐकू असे आम्हाला संतोष जगताप यांनी सांगितलं। मग आम्ही दोघंजण मिळून गेलो तिथं पाटील बायोटेकचा कार्यक्रम ऐकायला। पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आम्हाला तिथं मिळालं। आम्हाला थोडंसं वेगळं वाटलं, मग आम्हाला थोडंसं अवघड वाटायला लागलं, पण तरी पण म्हणलं जगताप म्हणले की आपल्याला काय ते त्या पद्धतीने आपल्याला करायला काय हरकत नाही, पण उत्पन्न जादा मिळते असे आम्हाला जगताप म्हणले, आणि त्या पद्धतीने आम्ही पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरायचं ठरवलं आम्ही। तरी पण आम्हाला हे तंत्रज्ञान वापरायला थोडासा वेळ लागला। डिसेंबरमध्ये आम्ही ऊसाची लागवड केली, आणि पाटील बायोटेकचे जे तंत्रज्ञान आहे ते मार्चपासून आम्ही वापरायला सुरुवात केली। सुरुवातीला काय केलं की आम्ही 7.5 फुटावर सरी ओढली। सरी ओढल्यानंतर आम्ही सुरुवातीला काय केलं, त्याच्यामध्ये एकरी जवळपास आम्ही 5 ट्रॅक्टर शेणखत असं सरीमध्ये भरला। एकरी 5 ट्रॅक्टर म्हणजे सरासरी 3 साऱ्यामध्ये 1 ट्रॅक्टर असं पडायला लागलं, आणि लिंबोळी पेंट 6 पोते एकरी टाकली, आणि 6 पोते सुपर टाकलं। आणि नंतर आम्हाला जी पाटील बायोटेकची जी माहिती मिळाली त्यानंतर आम्ही पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आम्ही वापरायला सुरुवात केलं। तर 2 पोते DAP आणि 2 पोते पोटॅश हे आम्ही त्याच्यात मिक्स करून ही पाटील बायोटेकचं जे तंत्रज्ञान आहे ह्युमॉल, कॅलनेट आणि रिलीजर हे त्यात आम्ही मिक्स करून हे डोस आम्ही दिला, आणि तिथून आमचं मार्चपासून आमचे हे डोस पाटील बायोटेकच्या नियमाप्रमाणे चालू झाले। त्याच्यानंतर आम्ही जवळपास त्यांनी जे सांगितले होते आम्हाला नियम की 8 डोस द्यायला पाहिजे नियमानं, तर ते आम्ही 8 डोस जवळपास पूर्ण केले। तरी पण आमचा 8 पैकी 1 डोस द्यायचा राहिला, कारण का आमची शेती जी आहे ती ओढ्याच्या कडेला असल्यामुळं आमच्या काय ऊसामध्ये थोडंसं पाणी शिरलं, थोडं म्हणजे काय भयंकर पाणी शिरलं, त्याच्यामुळं आमची थोडीशी माती वाहून गेली। त्याच्यामुळं आमचा जो 1 डोस आहे तो राहिला तरी पण टाकायचा। हे अशा पद्धतीनं आम्ही पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून आम्हाला समाधान भरपूर झालं। म्हणजे का ऊसाचे एकतर फुटवे भरपूर आले आणि कांडी पण असे लांब लांब पडले, त्याच्यामुळं मी समाधानी झालो पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं। पहिले आम्ही काय करायचो, आम्हाला उत्पादन शेतीमध्ये ऊसाचं निव्वळ कमी यायचं, कारण का आम्हाला पाटील बायोटेकचे तंत्रज्ञानाची माहिती नव्हती। माहिती ही उशिरा मिळाली, तरी पण उशिरा माहिती मिळून बी तरी आम्हाला अपेक्षा आहे आता यांचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं आम्हाला अशी अपेक्षा आहे की 100च्या पुढं ॲव्हरेज येईल अशी अपेक्षा माझी आहे।
आणि जर सुरुवातीला जर आम्ही हे तंत्रज्ञान वापरलं तर माझ्या माहितीनं हा 120 टनापर्यंत ॲव्हरेज 100% असे जाणार. म्हणजे काय 100% काढणारच. तरी पण पुढच्या वर्षी मी आता यावर्षी काय लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये मी सुरुवातीपासून मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर मी 120 टनाच्या पुढून ॲव्हरेज काढेन अशी माझी 100% ग्वाही आहे. पहिला ॲव्हरेज आम्ही 40 ते 45च यायचं आमचं ॲव्हरेज. ह्याच्या पुढं काय आम्हाला ॲव्हरेज आलं नाही. तरी पण आता हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं आता आम्हाला 120 टनापर्यंत ॲव्हरेज मिळण्याची अशी अपेक्षा वाटते आणि तशा पोझिशनमध्ये ऊस आहे असं मला तरी 100% म्हणजे खात्री आहे. आमचा ऊस इतरांच्या ऊसामध्ये असे एवढे फुटवे नाहीत. जवळपास माझे 1 फुटामध्ये 9 ते 10 असे ऊस आहेत 1 फुटामध्ये आणि कांडी पण अशी लांब आहे. जवळपास 1.5 फुटाची कांडी आहे. आणि इतराच्या ऊसामध्ये जे आम्ही पाहिलं की असे एवढे फुटवे नाहीत. फार कमी प्रमाणात फुटवे आहेत. कारण यावर्षी काय झालेलं आहे अतिवृष्टी झाल्यामुळं माझ्या शेतीचं एकदम नुकसान झालं. म्हणजे जी वरचा जो थर असतो जे काय ज्या मातीमध्ये जे अन्न घटक असतात ते जवळपास वाहून गेली. तरीसुद्धा पण ऊसाची पोझिशन चांगली आहे. आणि इतराचा जो ऊस इतराच्या ऊसापेक्षा कारण की इतराचे ऊस असे नाहीत तरी त्यांच्या ऊसापेक्षा अतिवृष्टी होऊन माझा ऊस त्यांच्यापेक्षा कितीतरी चांगला आहे. ऊसाची उंची जवळपास आपला जो लाईटचा पोल असतो त्याच्यापेक्षा त्याला खेटायला 4 फूट कमी आहे. इतका असा ऊसाची उंची आहे. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून मी तर समाधानी झालोच आहे. पण माझं पाहून आपण पण पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरावं आणि अशा पद्धतीनं आपण पण टनेज वाढवावं अशी माझी अपेक्षा आहे. एवढी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. मी जवळ 1972 पासून शेती करतो. पण पारंपरिक पद्धतीने पूर्वी शेती करायचा त्यामुळे तेवढं उत्पादनाचं हे होत नव्हतं. मागच्या वेळेस मग 1909ला पाटील बायोटेकचे सेमिनार होतं परभणला तिथं अटेंड केलं. तेव्हापासून मन हे झालं. त्याच वेळेस मी 5 एकर कापूस हे केले आणि एकदम फरक जाणवला आम्हाला. इतक्या दिवसापूर्वी जवळजवळ 20 क्विंटलचा मागच्या वर्षी उतार आला मला एकरी. त्यामुळं आता जवळजवळ 5 एकर ऊस घेतला मी. 4 एकर कापूस आहे. पुन्हा आता नवीन ऊसाची लागवड केली काल 9व्या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये 1 एकर. आणि पहिल्या पारंपरिकमध्ये आणि या पारंपरिकमध्ये आपल्या बायोटेकमध्ये जवळ बायोटेकची एक तर जादूची कांडीच वाटली आम्हाला. कारण पहिलं म्हणजे 25-30 क्विंटल टन उतार याचा ऊसाचा. आता मी ऊसाचंच फळातच उभा आहे. त्यामुळं सगळ्याला समोर लक्षात येईल की या ऊसाचा उतार कमीत कमी किती येईल. ते कमीत कमी 50 ते 60 टन एकरी व्हायला पाहिजे असा आमचा अंदाज आहे. आता या पाटील बायोटेकमुळं अक्षरशः पिकाच्या याच्याशी जाऊन निगडीत जाऊन शेती करायची म्हणजे संधी मिळाली आम्हाला. आता या ऊसाच्या वेळेस 1 महिन्याला अगोदर आम्ही बेसल डोस म्हणून 75 किलो DAP टाकला आणि 100 किलो पोटॅश, 20 किलो हिमॉल शुगर केन आणि 10 किलो कॅलनेट हे ऊसाच्या लागवडीच्या अगोदर 1 महिन्याने शिपून दिला. त्याच्यानंतर वखरपाळी घालून सऱ्या मारल्या आणि त्याच्यानंतर दर महिन्याला जे पाटील बायोटेकचा डोस आहे त्याप्रमाणे आम्ही दर महिन्याला डोस देत राहिलो. पाण्याच्या पाळ्या आणि 2 वेळेस ड्रिचिंग केली. एक तर सुरुवातीला ऊस लावल्या ड्रिचिंग केली लागवड झाल्याबरोबर आणि त्याच्यानंतर 1 महिन्याने ड्रिचिंग केली. पुन्हा 1 महिन्याने ड्रिचिंग केली. अशा 3 ड्रिचिंग केली आम्ही. तर आता या फळावरून लक्षात येईल सगळ्याच्या की किती फरक आहे. आणि पाटील बायोटेक सर्व शेतकऱ्यांनी करावं अशी माझी विनंती आहे. कारण पाटील बायोटेकमध्ये जी जादूची कांडी आहे इतर पारंपरिकमध्ये कुठेच येत नाहीत आणि मी पाटील बायोटेकमुळेच स्वावलंबी झालो. ऊस पिकाला तंत्रज्ञान वापरल्यानं जमिनीची क्षारता कमी होऊन उत्पादनात वाढ दिसून येते. ऊसाच्या पेऱ्यांची संख्याही वाढते. फुटव्यांची संख्या वाढल्यानं उत्पादनात वाढ दिसून आल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरलंय. मी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर करत आहे. दरवर्षी आम्ही परंपरागत ऊस लागवड करत होतो, परंतु यावर्षी पाटील बायोटेकच्या पद्धतीनं वापर केल्यामुळे निश्चितच आम्हाला त्याचा फार मोठ्या प्रमाणात परिणाम दिसत आहे. तर आम्ही 10/9/2009ला ऊसाची लागवड केलेली आहे. 4 फुटावर सरीचं अंतर आहे आणि पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार ऊस लागवडीच्या अगोदर 1 महिन्यानं डोस दिला. त्यानंतर त्याच्या शिफारसीनुसार प्रमाणित खतं पाटील बायोटेक व रासायनिक खतं दिले.
तर आम्हाला परंपरागत लागवडीनुसार 25 ते 30 टनाचं ॲव्हरेज येत होतं, परंतु यावर्षी निश्चितच 80 टनपेक्षा जास्त ॲव्हरेज या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे मिळणार आहे। याच्यामध्ये आम्ही आंतरपीक कांदा घेतला होता। कांद्याचे उत्पन्न हे पाटील बायोटेकचा पूर्ण खर्च कांद्याच्या उत्पन्नावर निघाला आणि ड्रीपचा पण खर्च कांद्याच्याच उत्पन्नावर निघाला आणि आज 80 टनाच्या वर ऊसाचं एकरी ॲव्हरेज येणार आहे। माझी इथं 9 एकर शेती आहे, त्यापैकी मी 7 एकरला पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलेलं आहे, हळदीला पण वापरलेलं आहे। तर हळदीलासुद्धा मला निश्चित यावर्षी परिणाम दिसत आहे। मी गेल्या 10 वर्षापासून शेती करतो, असा ऊस माझा कधीही आला नाही। यावर्षी जसा ऊस आला तसा प्रत्येक ऊसाचं वजन हे समप्रमाणात आहे। कोणताही ऊस घेतला तर कांड्याची संख्यासुद्धा समप्रमाणात आहे। म्हणून निश्चितच पाटील बायोटेकचा सर्वांनी वापर करावा आणि आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणावी। शेतीला मेहनतीबरोबरच तंत्रज्ञानाची साथ लाभल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होत असल्याने शेतकरी समाधानी आहे।